विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. चला मग आपण स्टार्ट करूया. पहिला प्रश्न आहे, 1 टेराबाईट म्हणजे किती? तर ऑप्शन आहे 1024 किलोबाईट, 1024 गिगाबाईट, 1024 मेगाबाईट, 1024 पेटाबाईट. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, 1024 गिगाबाईट. 1 टेराबाईट म्हणजे 1024 गिगाबाईट. प्रश्न क्रमांक 2 आहे, धोत्रा या वनस्पतीचे मूळ कोणत्या प्रकारचे असतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, सोट मूळ या प्रकारचे धोत्रा वनस्पतीचे मूळ असतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. नेक्स्ट प्रश्न आहे, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर ऑप्शन आहे ऑक्सिजन, सल्फर, अमोनिया, हेलियम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, अमोनिया. अमोनिया हा कांदा कापताना बाहेर पडणारा वायू आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, मिथेन टिंबटिंबमध्ये सापडतो? तर ऑप्शन आहे गोबर गॅस, वॉटर गॅस, रॉकेल यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, गोबर गॅस. मिथेन हा गोबर गॅसमध्ये सापडत असतो. नेक्स्ट प्रश्न आहे, इंद्रधनुष्यात वरून अनुक्रमे तिसरा क्रमांक असणारा रंग कोणता? तर ऑप्शन आहे पिवळा, हिरवा, लाल, निळा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, पिवळा. पिवळा हा कलर इंद्रधनुष्यावरून अनुक्रमांके तिसरा क्रमांकाचा रंग आहे पिवळा. पिवळाचे 7 रंग असतात, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय हरित क्रांतीचे जनक कोण होते? तर ऑप्शन आहे डॉक्टर वर्गीस कुरियन, डॉक्टर होमी बाबा, डॉक्टर S स्वामीनाथन, डॉक्टर नॉर्मन बोरलॉग. तर या प्रश्नांचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, डॉक्टर MS स्वामीनाथन हे भारतीय हरित क्रांतीचे जनक होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाबळेश्वर जवळील भिल्लार हे टिंबटिंबचे गाव आहे. तर ऑप्शन आहे पैलवानाचे, दूध तुपाची, पुस्तकाचे यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3, पुस्तकाचे. महाबळेश्वर जवळील भिल्लार हे गाव पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सानगडी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे गोंदिया, वर्धा, गडचिरोली, भंडारा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, भंडारा. सानगडी किल्ला हा भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो, अकोला जिल्ह्यातील महाधरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन आहे मोडणा नदी, काटेपूर्णा नदी, पैनगंगा नदी यापैकी नाही. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2, काटेपूर्णा नदी. अकोला जिल्ह्यातील महाधरण हे काटेकोर पूर्णा नदीवर आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जालना शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर ऑप्शन आहे गोदावरी नदी, कुंडलिका नदी, पूर्णा नदी, दुधना नदी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कुंडलिका नदी. जालना शहर हे कुंडलिका नदीवर वसलेले शहर आहे. प्रश्न आहे, आरोग्य विज्ञान विद्यापीठ कुठे आहे? तर ऑप्शन आहे पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, नागपूर. आरोग्य विज्ञान विद्यापीठ हे. नेक्स्ट प्रश्न आहे, भिल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्य तत्व कोणत्या ठिकाणात आहे? तर खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1, खानदेशमध्ये भिल ही आदिवासी जमात आढळत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन आहे केरळ राज्य, उत्तर प्रदेश राज्य, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, केरळ राज्य. भारतातील सर्वाधिक स्त्रियांचे प्रमाण असलेले राज्य हे केरळ राज्य आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य कोणते? तर आपली जनगणना ही आपले भविष्य, छोटे कुटुंब सुखी कुटुंब, हम दो हमारे दो, सामाजिक जनगणना हीच प्रेरणा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1, आपली जनगणना आपले भविष्य ही 2011च्या जनगणनेचे घोषवाक्य होते. नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्राचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर किती आहे? तर ऑप्शन आहे 982, 981, 990, 929. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4, 929. महाराष्ट्राचे स्त्री पुरुष लिंग गुणोत्तर हे 929 आहे.
नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते ठिकाण अष्टविनायकाचे नाही? तर पाली, रांजणगाव, मोरगाव हे तिन्ही ठिकाण अष्टविनायकाचे आहे आणि गणपतीपुळे हे अष्टविनायकाचे नाही. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आतापर्यंत चॅनलला जॉईन झालं नसेल तर जॉईन करा. नेक्स्ट प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? तर ऑप्शन आहे मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे मुंबई येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जिम कार्बनेट नॅशनल पार्क कोणत्या राज्यात आहे? तर छत्तीसगड, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आसाम. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 उत्तराखंड. जिम कार्बनेट नॅशनल पार्क हे उत्तराखंडमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन आहे कोल्हापूर, सोलापूर, सातारा, सांगली. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 सांगली. सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, कस्तुरी मांजर महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात आढळते? तर रायगड, गोंदिया, वाशिम, सोलापूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 रायगड. कस्तुरी मांजर हे महाराष्ट्रामध्ये रायगड या जिल्ह्यामध्ये आढळत असते. नेक्स्ट प्रश्न आहे, उजनी धरण कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन आहे पेनगंगा, भीमा, गोदावरी, तापी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा. भीमा नदीवर उजनी धरण आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, जीवन रेखा सिंचन प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर जालन्यामध्ये आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे, परभणीमध्ये का हिंगोलीमध्ये? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जालन्यामध्ये जीवन रेखा सिंचन प्रकल्प आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, वजेश्वरी येथील गरम पाण्याचे थंड्याचे कुंड खालीलपैकी कोणत्या तालुक्यात आहे? तर ऑप्शन आहे भिवंडी, वसई, कल्याण, वाडा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भिवंडी. वजेश्वरी हे गरम पाण्याचे थंडीचे ठिकाण हे भिवंडी या तालुक्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नाशिक, पुणे, अहमदाबाद, कोल्हापूर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 नाशिक. साल्हेर किल्ला हा नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता पर्वत नाही? तर सातपुडा पर्वत, देवगिरी, निलगिरी, सह्याद्री. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 देवगिरी हा पर्वत नाही. सातपुडा, निलगिरी आणि सह्याद्री हे तिन्ही पर्वत आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव टिंबटिंब होते. तर ऑप्शन आहे भुगूर, थेऊर, चिपळूण, वणी. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 भगूर. विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता टिंबटिंब यांनी स्थापन केली. तर ताराबाई शिंदे, आनंदबाई जोशी, सावित्रीबाई फुले, पंडिता रमाबाई. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 पंडिता रमाबाई यांनी आर्य महिला समाज स्त्री सुधारणा करता ही स्थापना तयार केलेली आहे. आर्य महिला. नेक्स्ट प्रश्न आहे, ईश्वर हा नेहमी एकच आहे असे कोणी म्हणले? तर ऑप्शन आहे महात्मा ज्योतिबा फुले, स्वामी दयानंद सरस्वती, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 महात्मा ज्योतिबा फुले यांनी ईश्वर हा नेहमी एकच आहे असे म्हणलेले आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 महात्मा ज्योतिबा फुले. नेक्स्ट प्रश्न आहे, गाजरामध्ये कोणते विटॅमिन जीवनसत्वे असतात? तर ऑप्शन आहे विटॅमिन ए, विटॅमिन सी, विटॅमिन डी, विटॅमिन ई. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 विटॅमिन ए गाजरामध्ये सर्वोत्तम असतात. त्यामुळे या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन 1 विटॅमिन ए. नेक्स्ट प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेत कलम टिंबटिंब अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. तर ऑप्शन आहे कलम 352, कलम 356, कलम 360, कलम 370. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 कलम 360. भारतीय राज्यघटनेत कलम 360 अन्वये देशात आर्थिक आणीबाणी लागू करता येते. नेक्स्ट प्रश्न आहे, 101 ही घटना दुरुस्ती पुढीलपैकी कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर ऑप्शन आहे विक्री कर, वस्तू सेवा कर, उत्पादन कर, अबकारी कर. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 वस्तू व सेवा कर. 101 ही घटना दुरुस्ती वस्तू व कर या विषयाशी संबंधित आहे. नेक्स्ट प्रश्न आहे,
भिल ही आदिवासी जमात खालीलपैकी मुख्य तत्व कोणत्या ठिकाणात आहे? तर ऑप्शन आहे खानदेश, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 खानदेश. भिल ही आदिवासी जमात खानदेश या ठिकाणात आहे.